मच्छीमारी करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सरकारचे आणि कायद्याचे संरक्षण मिळणे ही गरज असून नांदाई माता मच्छीमार सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे हे कवच आता स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोंबडभुज येथे केले। कोंबडभुज येथे नव्याने नांदाई माता मच्छीमार सहकारी संस्था स्थापन झाली आहे। या संस्थेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले। या प्रसंगी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमारांच्या संघर्षाची जाणीव करून दिली। मच्छीमारांचे जीवन अत्यंत कष्टाचे असून त्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि विविध समस्यांचा सामना करत आपला व्यवसाय करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले। केंद्र आणि राज्य सरकारमार्फत मच्छीमारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात, मात्र त्या मिळवताना अडचणी येतात। आता संस्थेच्या माध्यमातून या सर्व योजनांचा लाभ थेट मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल असे सांगून हा व्यवसाय कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यासाठी सतीश कोळी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले। हे सगळे जे आहे ना, कष्टाचं काम आहे, पण आनंद मिळतो। मच्छी पाहिली, आपल्या होडीत घेतली की आपल्या चेहऱ्यावर आनंद मस्त झालाय ना। आपल्याला आजची फेरी जी आपली जी तिथं मंदिर झाली तर आनंद वाटतो। कष्टाचं सुद्धा चीज होतं आणि काही असलं कमी मिळाली जास्त मिळाली मच्छी तरी आपण खुश असतो। पण हे सगळं करण्याकरता सरकारनं हे धंदे पण आता कायदे कानून बसवले, कारण त्याच्यातून काय होऊ नये। एक गोष्ट त्याच्यातून कधी कधी असं असतं, होडी बुडाली, काय झालं तर खरोखर कुणाची होती, काय झालं होतं, नाफा होता, खलाशी होते का, कधीपासून होते, उद्या इन्शुरन्स असतं आपलं। त्या सगळ्या गोष्टी मिळवून घेण्याकरता नाही तर मग कधी कधी आपल्याला दुर्लक्ष होतं आणि मग काय असतं की जे मिळालं पाहिजे ते आपल्या ताब्यात पडत नाही। तर ह्यासाठी ही तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे तुम्ही ऑफिशियली जाल, रस्त्यावरती हातगाड्या भरपूर लावतात, त्यांना परवानगी किती लोकांना असतात, परवानगी मला जो आहे की नाही तर तो धंदा करू शकतो। बिल परवानगीला चोरीमध्ये करतो। आता चोरीमध्ये धंदा करायला म्हणजे त्याच्यामध्ये फार त्रास होत असतो, उपयोगाचं नसतं। पण हे आपला हा जो धंदा आहे हा कायद्यात बसवण्याचं काम सतीश कोळी यांनी चांगले प्रयत्न करून केले आणि मग त्याच्या पुन्हा एकदा टाळ्या वाजवा। मगाशी उल्लेख झाला आपल्या नावाशेवडी पुलाचा, त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना बोलवलं, गावांना बोलवलं, शिवायला ऑफिस काढलं, नोंदणी करता गावागावात वाहळला, बांबरेला, मोराव्याला, उलव्याला सगळीकडे आपण त्या लोकांना आपले कार्यकर्ते पुढे जाऊन फॉर्म भरून पुढे नेलं। ठीक आहे, काही लोकांना पैसे नाही मिळाले, त्याचे मला माहीत आहे किंवा आम्हाला पैसे नाही मिळाले होणार आहे, त्यामध्ये थोडं झालं, गडबड गोंधळ झाली की अर्ज आले लांबपर्यंत। तेही आपलेच भावबंद आहेत, पण वेशवी आणि तिकडं पलीकडच्या चिरनेर भागापासून अर्ज केले। हे आपण कोळी आहोत, कोळी म्हणजे आमच्या आगरी पण कोळी आहेत ना तुमच्या, म्हणजे आगरी मच्छीमार कोळी म्हणजे जो मच्छीमारी धंदा करतो तो कोळी झाला। आडनावानं कोळी नसेल, आता हा नाम ठाकूर, नामदेव ठाकूर ना, त्याचे वडील बारक्या ठाकूरांनी बोलायचं, बारीक नव्हता मोठा होता, याच्या तब्येतीला चांगला होता, नाव बारक्या पडला होता। ते काय आपल्या गावामधलं नाव असतं ना, बारीक अण्णापूर बोलायचे। आता अण्णापूर बताशाला बोलतो ना, पण हा आपला अण्णा होता। घरात पण लोकांना आपण अण्णा बोलतो, आप्पा बोलतो, मला आप्पा बोलतात। ही नावं आपली घरातली आपली प्रेमानं आई वडील आपली नावं ठेवतात। नावात काय नसतं, पण त्याच्याबरोबर धंद्यात पण काय नसतं। कुठलाही धंदा वाईट नाही, हा कष्टाचा धंदा आहे, मेहनतीचा धंदा आहे। यातून 4 पैसे मिळतात, आपल्याला हक्काचे मिळतात आणि त्याच्यामुळं या सोसायटी मार्फत तुमचं काम धंद्या उद्योगामध्ये नक्कीच तुम्हाला बरकत येईल आणि त्यासाठी कसली काय अडचण आली तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही 100% आपल्याबरोबर आहोत आणि आपण एकत्र राहूया। या उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, निलेश खारकर, संस्थेचे चेअरमॅन सतीश कोळी, सचिव देवधर कोळी यांच्यासह नरहरी कोळी, अनिकेत भगत, शैलेश भगत, वितेश म्हात्रे, रुपेश मोहिते, उत्तम कोळी, गुलाब म्हात्रे, अखिलेश यादव, मच्छिंद्र कोळी, सुजित मोकल, मार्तंड नाखवा, रमेश ठाकूर, विजय खरत, प्रणय कोळी, नामदेव ठाकूर, माणिक कोळी, वामनशेठ म्हात्रे आणि हरिश्चंद्र भोईर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे चेअरमॅन उपस्थित होते।